माळशिरस तालुक्यातील फणशिरस ग्रामपंचायतमध्ये सरपंचाने मनमानी कारभार केल्याचा आरोप ग्रामस्थात आपल्याला करताना पाहायला मिळते। गांधी जयंतीच्या निमित्ताने आज घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते। सरपंचाने जे योजना मिळालेल्या आहेत त्यांनी स्वतःसाठी आणि नातेवाईकांसाठी लाटल्याचा आरोप आता ग्रामस्थ करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय ग्रामस्थ तुम्ही मागणी करताय की काय घोषणा देता तुम्ही साहेब? या ठिकाणी ग्रामपंचायत फणशिरस मध्ये सगळ्या शासकीय योजना आतापर्यंत ज्या आलेल्या आहेत शासकीय योजना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तो रस्ते असतील, हाय मास्टर दिवे असतील, हे स्थळ दर्शक नकाशा सहित मंजूर होणे आलेल्या यादीनुसार जे आलेले आहेत तिथं हे हाय मास्टर दिवे किंवा पथदिवे किंवा स्ट्रीट लाईट न बसवता सरपंच, ग्रामसेवक आणि उपसरपंचांनी स्वतःच्या म्हणजे पदाचा गैरवापर करून हे सगळे योजना हे आपापल्या घरापर्यंत त्यांनी आतापर्यंत नेलेल्या आणि गोरगरीब जनतेला सगळं वंचित अंधारात ठेवलेलं आहे। तुम्ही काय सांगाल? या सरपंचाने पूर्ण पदाचा गैरवापर केलेला आहे आणि उघडपणे अख्ख्या फणशिरसकरांनी, गावकऱ्यांनी बघितलेल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहेत। सगळ्या योजना त्यांनी स्वतःच्या कुटुंबात आणि घराकडे घेऊन गेलेल्या आहेत। मग ती रस्ता असतील, आमदार फंड असेल, 14वा 15वा आयोग असेल, जे काही टाक्या असतील, हायमास्ट असतील, सगळं त्यांच्या स्वतःच्या घराकडे घेऊन गेलेले आहेत आणि ह्याच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं मला 100% वाटतंय। या प्रशासन आणि शासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही। शासनाने ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि ह्याच्यावर कडक कारवाई करावी आणि ह्याच्याकडून वसूल करून घ्यावं हे आमचं मत आहे। ग्रामस्थांनी आता कडक कारवाई करायला असं सांगितलेलं आहे, काय सांगाल तुम्ही आता? आता जे PM मधनं घरकुल आलेले आहेत ते घरकुल 4 पिढ्या झाल्या तिथं, म्हणजे ती लोक 4 पिढ्या झाल्या तिथंच राहतात, पण आता नवीन घरकुल आलेले आहेत ती घरकुल बांधण्यासाठी यांनी परवानगी देत नाहीत, तर त्यांना लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे। तुम्ही काय सांगाल? ती जी आहे आरोप म्हणजे त्याला जे आहे बाबा घरकुल जे आलेले आहेत जवळजवळ 80-90 SC समाजाचे 80-90 घरकुल आता सध्याला येते मंजूर आपले, त्यांना चार पिढ्या इथंच ते आहेत काय म्हणजे तर रहिवासी आहे, तर त्यांना जे बाबा जागा आहे ते जिथं राहते आता गायरान गावठाण कुठं राहते ते त्यांना त्यांचा असेसमेंट बे हित आहे, पण त्यांचा जे असेसमेंट आहे महाराष्ट्र शासन ती त्यांना खुद्द करून त्यांना तिथंच घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी आणि त्याच्यासाठी बाबा ग्रामपंचायतनं प्रयत्न करावा, पण त्याच्यासाठी जे प्रयत्न लागतील ते आम्ही जे ग्रामपंचायत सदस्य आहे ती त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतील त्या कामासाठी, तर त्यांनी पाठिंबा घेऊन बाबा ती त्यांची पूर्णतः कलेक्टर पासून परवानगी आणून त्यांना घरकुल तिथं बांधण्यासाठी परवानगी द्यावी। तुम्ही काय सांगाल? आज घोषणा देताय काय या संपूर्ण घटनेची साहेब चौकशी खात्याने चौकशी झाली पाहिजे। माननीय जिल्ह्याचे CO साहेबांनी यांचं दप्तर त्यांनी आतापर्यंत काय काय अपार केलेला आहे शासकीय निधीचा किंवा आलेल्या योजना आपल्या घराकडे कसं त्यांनी नेलं याची सगळी सखोल चौकशी होऊन संबंधितांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। जर अशा प्रकारचं शासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही तर येणाऱ्या आगामी 15 दिवसामध्ये या ग्रामपंचायत कार्यालयाला संपूर्ण आम्ही ग्रामस्थ सगळे जमणार आणि ह्याला कुलूप लावणार, कारण हे असला बोगस जे प्रकार चालू आहे गावात। आजेला सगळ्यांनी ते सगळं आपल्या घरीच फक्त युटिलाइज करायचा आणि आलेले पैसे अन्यत्र ज्या ठिकाणी आलेले ज्या पर्पजसाठी आलेले त्या पर्पजसाठी न खर्च करता अन्यत्र सगळे खर्च करून बिलं काढते साहेब। ही सगळी बोगस बिलं काढणे, मनमानी कारभार करणे, अशा असंख्य प्रकारची यांनी आतापर्यंत बोगसगिरी केलेली आहे आणि त्या आमच्या निदर्शनास आल्या। माहिती अधिकारात माहिती मागवली तरी माहिती अधिकारात माहिती द्यायची नाही, माहिती काय आणि एवढं ओढीची उत्तरे त्याच्यामुळे यांच्यावरती संबंधित कारवाई जर नाही झाली तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला पाहिलं तर फणशिरस या तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचाची चौकशी व्हावी, जर चौकशी नाही झाली तर येत्या 15 दिवसात ग्रामपंचायतीला कुलूप लावणार असा आता आपल्याला इशारा देताना आपल्याला ग्रामस्थांना पाहायला मिळतं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।